भावांनो, आज सकाळच्या बारी मस्तपैकी रेडी होत होतो, तेवढ्याच दिसला टेबलवर पडलेला आंबा. म्हणला आता नाश्त्याची सोय काय झाली. आता ह्यो आंबा कुणी आणला, कसा आणला ते काय माहित नाही मला. मी फक्त उचलला आल्या तशा प्रकारे कापून घेतला. आता आंबा कापाकापी बद्दल आपल्याला काही एवढं नॉलेज नाही, मग काय उचलला लगेच खायला सुरुवात केली. आता आंबा असला गोड होता काय सांगू तुम्हाला. तर आज जायचं होतं आपल्याला ठाण्याला. नेहमी काम मम्मी सांगते, पण आज सांगितलेलं पप्पांनी काम. नाश्त्याला मस्तपैकी आंबा खाऊन निघालो, तेवढ्यात ठेव नमुना दिसला. ह्याला बी याच्या पप्पांनी सकाळच्या पारीच कामाला लावलेला. इकडे आपला मामा निघालेला कामावर. म्हणला थांब एकत्र जाऊ. ह्याच्यासोबत गाडीवर जायचं कुठं म्हणल्यावर पहिला विचार करायला लागतो. पण नशीब आज मामा 51च्या स्पीडला गाडी चालवत होता. त्याला मी विचारलं असं का, तू आज 51च्या स्पीडला का गाडी चालवतोय. तर म्हणला 51 आकडा हा शुभ असतो. नशीब या 51 आकड्याने मला स्टेशनवर पोहोचून पहिले मस्तपैकी तिकीट काढून घेतली. तेवढ्यात आली ट्रेन. मग काय आतमध्ये येऊन बसलो निवांत. पद्धतशीर उतरलो मग ठाण्याला. पप्पांनी सांगितलं तेवढं सगळं सामान जमा केलं आणि मग ट्रेन पकडून आलो भांडुपला. इकडे घ्यायला आपल्याला भाऊ आलेला. आता विचार केलेला मस्तपैकी घरी पोहोचून पहिलं थंड पाणी पिऊन बसून. पण कशाचं थंड पाणी, घरी आल्या आल्या लगेच मम्मीने पण खूप सांगितलं. मम्मीचं काम केल्याशिवाय बघा दिवसच जात नाही माझा. मम्मीला सामान दिला ना डायरेक्ट मित्राच्या घरी. इकडे पद्धतशीर आमचा टाइमपास चाललेला. भावांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. जाताना तेवढं आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.